नमस्कार. स्वागत आहे आपलं स्वस्वास्थ्य योग वेलनेस पुणे. आज आपण पाहणार आहोत पोटाचे विकार. वेगवेगळ्या प्रकारचे पित्ताचा विकार असेल, कॉन्स्टिपेशन असेल, भगंदर पाईल असेल, शुगरची बिमारी असेल, या सर्वांच्यासाठी. कारण आरोग्याचा मार्ग हा आपल्या पोटातून जातो आणि आपल्या पोटाला डायजेस्टिव्ह हेल्थला सेकंड ब्रेन असं म्हणतात. मेंदू इतक्याच महत्त्वाच्या क्रिया आपल्या या पचनसंस्थेकडून केले जातात. तर या पचनसंस्थेला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी, पचनसंस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी, पोटाच्या क्रियेसाठी बहुतांशी जी वक्रासनं केली जातात, ज्या ठिकाणी पोटाला आत दाब दिला जातो आणि वक्र म्हणजे पीळ दिला जातो, अशा प्रकारची आसनं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिलंच वक्रासन आहे, ज्याला भुनमन सुद्धा म्हणता येईल. दोन्ही पाय समोर दंडासनात बसायचे. श्वास घेत दोन्ही हात आकाशाकडे आणि श्वास सोडत आपण पूर्ण डावीकडे ट्विस्ट करायचे आणि मस्तक आपलं पोटाला हात खेचायचे आणि डावीकडे जमिनीला स्पर्श न करता होल्ड करायचे. 10 काउंट. 1 2 3 4 अशा प्रकारे आपण 10 काउंट आणि श्वास घेत दोन्ही हात आकाशाकडे घ्यायचे आणि हीच क्रिया रिपीट आपल्याला उजव्या बाजूला करायचे. 1 2 3 4 5 असं 10 काउंट आणि श्वास घेत आकाशाकडे आणि खाली. हा पहिला वक्रासनाचा प्रकार. दुसरा अगदी सिंपल आणि साधा आहे. सुखासनात बसायचं आपण मांडी घालून. उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवायचा, डावा पाठीच्या मागे जमिनीला ग्रीप पकडण्यासाठी. आता पोटाला आत खेचा, श्वास घ्या, श्वास बाहेर सोडा, पोटाला आत खेचा आणि हळूहळू उजव्या हाताने उजवीकडे ओढा. मागच्या हाताची ग्रीप घेत डावीकडे पूर्ण ट्विस्ट करायचे. आपली पोट, आपलं मान ट्विस्ट करत 10 काउंट आपण होल्ड करू शकतो आणि हळूवार आसन रिलीज करायचे. हात आकाशाकडून घेऊन खाली. दुसऱ्या बाजूला रिपीट. डावा हात उजव्या गुडघ्या, उजव्या पाठीच्या मागे श्वास घ्या, श्वास सोडा आणि उजवीकडे ट्विस्ट करायचे. 2 3 4 10 काउंट किंवा 20 काउंट. श्वास घेत अप आणि खाली. नंतर तिसरं जे आहे, तिसरं वक्रासन आहे. दोन्ही पाय खोलायचे समोर, दंडासन याला म्हणतात. त्यानंतर डावा पाय प्रथम फोल्ड करायचे, तो उजव्या पायाच्या बाजूला. हा जो डावा हात आहे तो आधारासाठी, आधार देणार हात नेहमी पोटाचे एक्सपान्शन. उजवा हात श्वास घेत आकाशाकडे आणि श्वास सोडत छाती आणि गुडघ्याच्या मधून खाली न्यायचं आणि पोटाला हात खेचत उजव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडायचा आणि पूर्ण डावीकडे बघायचं आहे. पूर्ण ट्विस्ट करणार आसन 10 काउंट होल्ड करून श्वास सोडत हळूवार आसन रिलीज. हात आकाशाकडून खाली. रिपीट आहे क्रिया दुसऱ्या बाजूला. उजवा पाय फोल्ड, तो डाव्याच्या बाजूला. जो गुडघा उभा असतो त्याच बाजूच्या हाताचं एक्सपान्शन करायचं. पोटाचं आधार खूप दूर द्यायचा नाही, खूप जवळ द्यायचा नाही, आरामदायी वाटेल या पद्धतीने. डावा हात श्वास घेत आकाशाकडे, श्वास सोडत खाली आणायचा आहे आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे. पोटाला हात खेचत उजवीकडे बघायचे, पूर्ण ट्विस्ट करायचे मागे आणि इथं सुद्धा आपण 10 काउंट होल्ड करायचे. परत आसन झटक्यात सोडायचं नाही तर हळूवार रिलीज करून पुढे. पुढचा वक्रासनाचा प्रकार आहे तो अर्ध पद्मासनात. हे केल्यामुळं पद्मासन करण्याची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस होईल. उजवा पाय प्रथम फोल्ड करायचा आहे डाव्या पायाच्या मांडीवर. तो पाय आपल्या उठी पोटाशीपर्यंत घ्यायचा आहे. नंतर उजवाच हात कमरेच्या मागून उजव्या पायाचा अंगठा पकडून हा जो गुडघा थोडा उचलला जातो त्याला प्रेस करा जमिनीपर्यंत. पोटाला हात खेचायचे आणि उजवीकडे हळूहळू ट्विस्ट करायचे आणि 10 काउंट आपल्या क्षमतेप्रमाणे होल्ड करायचे. आपली मान, आपलं पोट आत खेचलेलं आहे आणि हळूवार आसन रिलीज. हात आकाशाकडून खाली. दुसऱ्या बाजूला रिपीट. उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड, डावाच हात कमरेच्या मागून, पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा. सापडत नसेल तर फक्त हात पाठीच्या मागे घ्या. गुडघ्याला पूर्ण जमिनीला प्रेस करत पोटाला हात खेचत डावीकडे ट्विस्ट. 1 2 3 10 ते 20 काउंट. त्यानंतर आसन हळूवार रिलीज करत सोडा, हात खाली. पुढचा आहे अर्ध मत्स्येंद्रासन. 2 प्रकारामध्ये. आपली बैठक ही प्रथम डाव्या टाचीवर ठेवायची. त्यासाठी पहिल्यांदा उजवा पाय सरळ आहे, डावा फोल्ड केलाय. त्यानंतर दोन्ही हात भार देत आपलं शरीर उचलायचे आणि बैठक
डाव्या पायाच्या टाचेवर. उजवा गुडघा फोल्ड आहे, उजव्याच तो फोल्ड करून तो डाव्याच्या बाजूला. नियमाप्रमाणे उजवा गुडघा उजवा हात आधारासाठी, श्वास घेत आकाशाकडे हात आणि श्वास सोडत खाली आणून डावा कोपर गुडघ्यावर ठेवायचा आहे. पोटाला आत खेचायचे, गुडघ्यानी कोपराने दाब द्यायचे डावीकडे, आपण बघायचे उजवीकडे आणि असं या प्रकारे होल्ड करायचे. अर्ध मत्स्येंद्र आसन डायबिटीसच्या रुग्णासाठी खूप प्रभावी आसन. आसन हळूवार रिलीज, हात आकाशाकडून खाली. त्यानंतर पुढे उजवा पाय फोल्ड करायचा, परत बैठक उजव्या पायावर. डावा गुडघा फोल्ड आहे तो उजव्याच्या बाजूला ठेवायचे, सपोर्ट डाव्या हाताला. श्वास घेत उजवा अप, श्वास सोडत खाली आणायचे. कोपर उजवा गुडघा डावा, पोटाला खेचायचे आणि ट्विस्ट करायचे डावीकडं आणि आपण बघायचे मात्र ट्विस्ट करायचे उजवीकडे, आपण बघायचे डावीकडे. आणि हळूवार नंतर 10 काउंट नंतर आसन रिलीज, हात आकाशाकडून खाली. या प्रकारच्या आसनांचा सराव आपण केल्यास निश्चित आपल्याला पोटाच्या अनेक विकारापासून मुक्ती मिळू शकते, आराम मिळू शकतो. धन्यवाद.